नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी साथीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. हो, रात्रंदिवस घाम गाळून काळ्या आईची सेवा करून आपण पीक तर काढलं, तूर आता घरात आलीये, पण खरं युद्ध, खरी कसोटी तर आता सुरू झालीये. मनात फक्त एकच प्रश्न घोंगावतोय नाही का, की इतक्या कष्टाने पिकवलेली ही तूर आता विकायची की अजून चांगल्या भावाची वाट बघायची? कारण हा एक निर्णय, फक्त एक निर्णय, आपल्या वर्षभराच्या मेहनतीचं सोनं करणार आहे की माती हेच ठरवणार आहे. चला, पुढची काही मिनिटं माझ्यासोबत राहा. आपण बाजाराची प्रत्येक नस ओळखूया आणि या गोंधळातून एक सुरक्षित मार्ग शोधूया. पण हो, त्याआधी जर तुम्हाला बाजाराची अशीच अचूक आणि सखोल माहिती रोजच्या रोज हवी असेल तर आपल्या कृषी साथी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, ती जी घंटीची निशाणी आहे ना, ती नक्की दाबा. हाच तो प्रश्न आहे जो आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक तूर उत्पादक शेतकऱ्याला सतावतोय. याच प्रश्नावर आपलं घर चालणार आहे, मुलाबाळांचं शिक्षण अवलंबून आहे आणि हो, पुढच्या पेरणीचं सगळं आर्थिक गणित याच उत्तरावर टिकून आहे. निर्णय सोपा नाहीये, मला माहितीये. एका बाजूला पैशांची निकड आहे आणि दुसऱ्या बाजूला चांगल्या दराची आशा आहे. पण घाबरू नका, निर्णय अशक्यही नाहीये. आपल्याकडे योग्य माहिती आणि अचूक विश्लेषण असेल ना, तर आपण 100% योग्य निर्णय घेऊ शकतो. चला तर मग, बाजारातले आकडे काय सांगतायत, पडद्यामागे नेमक्या काय खेड्या चालल्या आहेत आणि या सगळ्यातून आपण आपला फायदा कसा बघायचा हे सविस्तर समजून घेऊया. चला तर मग, आपल्या विश्लेषणाच्या पहिल्या भागात येऊया. आज महाराष्ट्राच्या बाजारात एक मोठं विचित्र आणि गोंधळाचं चित्र आहे, खरं सांगायचं तर. म्हणजे बघा, एकाच गावात, एकाच बाजार समितीत काही शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आहे, तर काही जण अगदी हताश होऊन बसलेत. कमाल आहे ना? एकाच पिकासाठी, एकाच राज्यात भावांमध्ये इतकी जमीन आसमानाची तफावत का बरं असावी? हा आनंद आणि निराशेचा खेळ नेमका आहे तरी काय? चला, हेच कोडं आधी सोडवूया. हे बघा, हेच ते दोन नशिबांचं चित्र आहे. एका बाजूला हिंगणघाट, दुधणी, करमाळा यांसारख्या बाजारपेठा आहेत. इथं शेतकऱ्यांच्या तुरीला प्रति क्विंटल 9,000, 9,500पर्यंतचा विक्रमी दर मिळतोय. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आहे, वर्षभराच्या कष्टाचं चीज झाल्याचा आनंद आहे. आणि आता दुसरी बाजू बघा. मालेगाव, नांदगाव, देवळा यांसारख्या ठिकाणी तोच शेतकरी, तेच पीक, पण दर मात्र थेट 7,500 खाली कोसळले आहेत. इथं पदरी फक्त निराशा आणि तोटाच पडतोय. ही परिस्थितीच आपल्याला ओरडून सांगतेय की बाजारात जे वरवर दिसतंय ना, त्यापेक्षा खूप काहीतरी गुंतागुंतीचं घडतंय. मित्रांनो, एक गोष्ट आपण सगळ्यांनी अगदी स्पष्टपणे समजून घेतली पाहिजे. आजचा तूर बाजार हा साधा सरळ राहिलेला नाही, तो एक चक्रव्यूह बनला आहे. या चक्रव्यूहात स्थानिक बाजारातली आवक किती आहे, व्यापारी आपापसात संगनमत करून काय रणनीती आखत आहेत, सरकार आयात निर्यातीबद्दल काय धोरण ठरवतंय आणि हो, आंतरराष्ट्रीय बाजारात कुठल्या अफवा पसरवल्या जात आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचे धागेदोरे एकमेकांत गुंतले आहेत. म्हणूनच कोणताही निर्णय भावनेच्या भरात किंवा घाई गडबडीत घेण्याआधी हे संपूर्ण चित्र, हा संपूर्ण चक्रव्यूह समजून घेणं खूप खूप महत्वाचं आहे. चला तर मग, आता आपल्या विश्लेषणाच्या दुसऱ्या आणि अत्यंत महत्वाच्या भागात जाऊया. आता आपण थेट बोलूया आकड्यांवर. बाजाराचा नकाशाच उघडून बघूया. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये आज नेमकं काय चित्र आहे आणि दरांमध्ये हा एवढा मोठा फरक का दिसतोय, हे आकड्यांमधूनच आपल्याला अगदी स्पष्ट होईल. हे बघा, बाजारातला उच्चांक. करमाळा बाजारात आज काळ्या तुरीने अक्षरशः इतिहास रचलाय. सरासरी भाव आहे तब्बल 9,400 रुपये प्रति क्विंटल. अहो, ही गावरान काळी तूर आहे, जी चवीला उत्तम असते. तिचं उत्पादन कमी शेतकरी घेतात, त्यामुळे बाजारात तिची आवक तशी मर्यादित असते. पण मोठ्या शहरांमधल्या डाळ मिल मालकांकडून आणि ग्राहकांकडून तिला प्रचंड मागणी आहे. आणि अर्थशास्त्राचा साधा नियम आहे, जेव्हा माल कमी असतो आणि मागणी जास्त असते, तेव्हा भाव आकाशाला भिडतात. खरंच, ज्यांच्याकडे ही काळी तूर होती, त्यांच्यासाठी आजचा दिवस खरंच दिवाळीचा आहे. आता आपण लाल तुरीबद्दल बोलूया. आजचा दिवस गाजवलाय तो अकोल्याच्या बाजारपेठेने. तिथे 2600 क्विंटलपेक्षा जास्त, म्हणजे प्रचंड आवक होऊन सुद्धा सरासरी दर 8,690 रुपयांपर्यंत टिकून आहे. आता ही गोष्ट खूप महत्वाची आहे, नीट समजून घ्या. ह्याचा अर्थ काय? याचा सरळ अर्थ आहे की तिथे खरेदीदार खूप जास्त आहेत, डाळ मिल्सची मागणी प्रचंड आहे आणि चांगल्या प्रतीच्या मालासाठी व्यापारी एकमेकांची स्पर्धा करत आहेत, बोली लावत आहेत. त्यामुळे आवक जास्त असूनही भाव पडलेला नाही. आणि आता याच्या अगदी उलट, खरंच काळजावर दगड ठेवणाऱ्या चित्र बघा. देवळासारख्या बाजारपेठेत भाव थेट 7,215 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. यामागचं मुख्य कारण आहे पॅनिक सेलिंग, म्हणजेच बाजारात अचानक झालेली प्रचंड आवक.
जेव्हा एकाच वेळी खूप जास्त शेतकरी पैशांच्या गरजेपोटी किंवा भाव पडण्याच्या भीतीने आपला माल विकायला आणतात, तेव्हा काय होतं? पुरवठा मागणीपेक्षा कितीतरी पटीने वाढतो आणि मग व्यापाऱ्यांची चांदी होते. ते आरामात कमी दराने खरेदी करतात, कारण त्यांना माहीत असतं की शेतकऱ्यांकडे दुसरा पर्याय नाहीये. तर या सगळ्या आकड्यांवरून एक गोष्ट अगदी सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट होते. आज महाराष्ट्रातला तुरीचा बाजार एकसंध नाही. तो या 3 मुख्य स्तरांमध्ये विभागला गेला आहे. पहिला आहे उच्च स्तर, जिथे हिंगणघाट, दुधणी, करमाळासारख्या बाजारपेठा आहेत आणि दर 8,700 ते अगदी 9,400च्या वर आहेत. दुसरा आहे मध्यम स्तर, जिथे सोलापूर, नागपूर, वाशिमसारख्या ठिकाणी दर 8,000 ते 8,500च्या घरात आहेत. आणि तिसरा आहे निम्न स्तर, जिथे जास्त आवकेमुळे मालेगाव, देवळासारख्या ठिकाणी दर 7,500च्या खाली आहेत. ही विभागणी आपल्याला योग्य बाजारपेठ निवडण्यासाठी एक दिशा देते. आता आपण आपल्या विश्लेषणाच्या तिसऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. आपण हे तर बघितलं की दर वेगवेगळे आहेत, पण खरा प्रश्न हा आहे की हे भाव असे कमी जास्त का होत आहेत? या पडद्यामागे नेमके कोणते सूत्रधार आहेत जे ही सगळी सूत्र हलवत आहेत? चला, आता आपण तीच यंत्रणा, तीच कारणं उलगडून पाहूया. प्रत्येक बाजार समितीत आज एक मोठी लढाई, एक रस्सीखेच सुरू आहे. एका बाजूला आहेत भाव खाली खेचणाऱ्या शक्ती. यात सगळ्यात मोठी ताकद आहे जास्त आवक आणि शेतकऱ्यांची तातडीची गरज. पण दुसऱ्या बाजूला एक अशी ताकद आहे जी या सगळ्यांवर मात करू शकते, आणि ती म्हणजे तुमच्या मालाचा उत्कृष्ट दर्जा. तुमचा माल जर स्वच्छ असेल, कोरडा असेल, एकसारख्या रंगाचा आणि मोठ्या दाण्याचा असेल ना, तर कितीही आवक असली तरी खरेदीदार तो माल घेण्यासाठी धडपडतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, आजच्या बाजारात दर्जा हाच खरा राजा आहे. तोच तुम्हाला चांगला भाव मिळवून देणार आहे. आणि या रस्सीखेचीत व्यापारी काही नियोजित खेळी खेळतात. ज्या दिवशी बाजारात सकाळी सकाळी जास्त गाड्या लागतात, तिथे व्यापारी लगेच एकजूट करून भाव पाडतात. त्यांना माहिती असतं की आज शेतकरी माल परत घेऊन जाणार नाही. एका व्यापाराने कमी बोली लावली की 10 मिनिटात फोनवरून ही बातमी सगळ्या जिल्ह्यातल्या बाजारांमध्ये पोचते आणि एक साखळी तयार होते. त्यातच सरकार आफ्रिकेतून तूर आयात करणार आहे अशी केवळ अफवा जरी पसरवली तरी ते खरेदीचा वेग कमी करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा नाफेड म्हणजे सरकारची शेतमाल खरेदी करणारी संस्था बाजारात खरेदी करत नसते, तेव्हा खाजगी व्यापाऱ्यांवर कोणताही दबाव राहत नाही आणि मैदान पूर्णपणे त्यांच्यासाठी मोकळं होतं. मग ते मनमानी दर ठरवतात. पण थांबा, ही गोष्ट फक्त आपल्या बाजारपेठेपुरती आणि व्यापाऱ्यांपुरती मर्यादित नाही. या खेळाचे काही अदृश्य धागे थेट सातासमुद्रापार अमेरिकेपर्यंत जोडलेले आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. हजारो किलोमीटर दूर अमेरिकेत घेतलेला एक आर्थिक निर्णय आपल्या गावच्या बाजारात तुरीचा भाव ठरवू शकतो. तुम्ही म्हणाल, अमेरिकेचा आणि आपल्या तुरीचा काय संबंध? पण हाच तर आंतरराष्ट्रीय व्यापाराचा खेळ आहे. चला, तोच समजून घेऊया. चला, हे चक्र एकदम सोप्या भाषेत समजून घेऊ. बघा, जेव्हा अमेरिकेची मध्यवर्ती बँक तिथली अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी व्याजदर वाढवते, तेव्हा जगभरातले गुंतवणूकदार अमेरिकेत पैसे गुंतवतात. त्यामुळे डॉलरची मागणी वाढते आणि तो मजबूत म्हणजे महाग होतो. आता भारत जी तूर आफ्रिका आणि म्यानमारमधनं आयात करतो, तिचे पैसे आपल्याला डॉलरमध्ये द्यावे लागतात. डॉलर महाग झाल्यामुळे आपल्यासाठी ती आयात महाग पडते. मग आयातीचा माल देशातल्या मालापेक्षा महाग विकला जातो. त्यामुळे होतं काय की बाहेरच्या स्वस्त तुरीचा जो आपल्या बाजारावर दबाव होता तो कमी होतो आणि आपल्या देशातल्या, तुमच्या माझ्या शेतात पिकलेल्या तुरीला मागणी वाढते आणि दरांना एक चांगला आधार मिळतो. म्हणजे बघा, अमेरिकेतल्या बँकेत काय घडतंय याचा थेट परिणाम तुमच्या तुरीला मिळणाऱ्या भावावर होतो. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण बाजाराचं चित्र बघितलं, दरांमधला फरक पाहिला आणि त्यामागची स्थानिक, व्यापारी आणि जागतिक कारणं पण समजून घेतली. आता ह्या सगळ्या माहितीच्या शस्त्रांनी सज्ज होऊन आपण आपल्या मूळ प्रश्नावर परत येऊया. या चक्रव्यूहात अडकून न पडता आपण एक स्मार्ट निर्णय कसा घ्यायचा? चला, आपल्या विश्लेषणाच्या अंतिम आणि सर्वात निर्णायक भागात जाऊया. या अस्थिर बाजारात टिकून राहण्यासाठी आणि नफा कमवण्यासाठी एक सुवर्ण नियम आहे. तो म्हणजे डोंट पुट ऑल युअर एग्ज इन वन बास्केट. म्हणजेच आपली सगळी अंडी एकाच टोपलीत ठेवू नका. आपल्या सगळा माल एकदम विकू नका आणि सगळा माल एकदम थांबवूनही ठेवू नका. सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे आपली जोखीम विभाजित करा. तुमच्या एकूण मालापैकी 50 ते 60% माल सध्याच्या 8,300 ते 8,500च्या चांगल्या दरात विकून टाका. याने तुमचा नफा निश्चित होईल, हातात पैसा येईल आणि आर्थिक गरजा भागतील. मग उरलेला 40 ते 50% माल पुढचे 7 ते 10 दिवस थांबवून ठेवा आणि बाजाराचा पुन्हा आढावा घ्या. तर मग
आजच्या आज तूर कोणी विकायला हवी ह्यासाठी ही चेकलिस्ट स्वतःलाच विचारा. पहिलं, तुमची तूर एकदम कोरडी आहे का? त्यात 10 ते 12% कमी ओलावा आहे का? दुसरं, तुमच्या मालाचा रंग, आकार, चकाकी उत्तम आहे का? तिसरं, तुम्हाला प्रति क्विंटल 8,300 रुपयांच्या वर भाव मिळतोय का? आणि चौथं, तुम्हाला मुलांच्या फीससाठी, दवाखान्यासाठी किंवा इतर कामासाठी पैशांची तातडीची गरज आहे का? किंवा तुमच्याकडे माल सुरक्षित ठेवायला गोडाऊनची सोय नाहीये का? जर या बहुतांश प्रश्नांची उत्तरं हो असतील, तर आजच 50-60% माल विकून टाकणं हा एक शहाणपणाचा आणि फायदेशीर निर्णय ठरू शकतो. आणि याच्या उलट कोणी थांबण्याचा विचार करायला हवा. पहिली गोष्ट, जर तुमच्या तुरीत अजूनही ओलावा आहे, तिला अजून 2-4 दिवस उन्हात वाळवायची गरज आहे, कारण ओल्या मालाला कोणी चांगला भाव देत नाही. दुसरी, तुमच्याकडे माल सुरक्षित ठेवायची, पोत्यात भरून व्यवस्थित ठेवण्याची चांगली सोय आहे का? तिसरी, तुमच्या जवळच्या बाजारात सध्या तुरीची प्रचंड गर्दी झाली आहे का? रोज हजारो क्विंटल माल येतोय का? आणि चौथी, तुमच्याकडे आर्थिक क्षमता आहे का? म्हणजे तुम्ही पुढचे 10-15 दिवस पैशांशिवाय थांबू शकता का? जर या प्रश्नांची उत्तरं हो असतील, तर घाई करू नका. थोडं थांबलेलं बरं. आवक कमी झाली की आपल्याला चांगला भाव मिळू शकतो. आणि या सगळ्यासाठी मी तुम्हाला एक सोपी पण खूप प्रभावी त्रिसूत्री देतो. हे कायम लक्षात ठेवा. सूत्र 1, माहिती हीच ताकद. रोज सकाळी मोबाईलवर बाजारभाव तपासा. कृषी साथीसारख्या चॅनलवर काय विश्लेषण येतंय ते बघा. सूत्र 2, तुलना करा. फक्त आपल्या जवळच्या एकाच बाजारावर अवलंबून राहू नका. आजूबाजूच्या 2-3 तालुक्यांच्या बाजारांचे भाव तपासा. कधीकधी फक्त 20-30 किलोमीटर दूरच्या बाजारात क्विंटल मागे 300-400 रुपयांचा फरक असतो. आणि सूत्र 3, सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःवर विश्वास ठेवा. बाजाराचे तज्ज्ञ बना. कोणी काही सांगू दे, आपण आपल्या माहितीवर, आपल्या अभ्यासावर विश्वास ठेवून निर्णय घ्यायचा आहे. चला, आता येऊया त्या प्रश्नाकडे की पुढच्या आठवड्यात काय होऊ शकतं? बघा, बाजार तज्ज्ञांच्या मते 3 शक्यता आहेत. दर वाढण्याची शक्यता आहे सुमारे 40%. पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा बाजारातली आवक कमी होईल आणि शेतकरी माल रोखून धरतील. दर सध्याच्या पातळीवरच स्थिर राहण्याची शक्यता आहे 35%. पण एक 25%चा धोकाही आहे. जर शेतकऱ्यांनी घाबरून एकाच वेळी माल विकायला काढला किंवा अचानक सरकारने आयातीची घोषणा केली, तर दर कमीही होऊ शकतात. लक्षात ठेवा, हा एक अंदाज आहे. बाजारात 100% खात्री कोणीच देऊ शकत नाही. आजच्या या संपूर्ण विश्लेषणाचं सार काय आहे? तर एकच गोष्ट सांगता येईल. आज बाजारात मिळणारे दर हे फार वाईट नाहीयेत, पण त्याच वेळी लगेचच खूप मोठी तेजी येईल याची कोणतीही खात्री नाही. म्हणूनच शहाणपणाचा आणि हुशारीचा निर्णय तोच आहे ज्यात नफा आणि संयम यांचा योग्य समतोल साधला जातो. थोडी विक्री करून आलेला नफा पदरात बांधून घ्यायचा आणि थोडा संयम ठेवून भविष्यातल्या संधीसाठी दार उघडं ठेवायचं. आता एक प्रश्न तुमच्यासाठी. तुमच्या गावात, तुमच्या बाजार समितीत आज तुरीला काय भाव मिळाला? खाली कमेंटमध्ये आपल्या गावाच्या नावासकट नक्की सांगा. यामुळे महाराष्ट्रातील इतर हजारो शेतकरी बांधवांना माहिती मिळेल आणि आपण सगळे मिळून एकमेकांना मदत करू शकू. आशा आहे या सविस्तर विश्लेषणाची तुम्हाला तुमचा निर्णय घेण्यासाठी नक्कीच मदत झाली असेल. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल, उपयुक्त वाटली असेल, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर नक्की शेअर करा. कारण लक्षात ठेवा, योग्य माहितीच आपल्या कष्टाचं सोनं करते. आणि बाजारातला प्रत्येक निर्णय माहितीच्या आधारावर घेण्यासाठी आपल्या कृषी साथी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान, जय किसान.